सागर निरोप हा फार सांगा देवा, अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी मज। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। तुका म्हणे ऐशी करा निर्वण, मग तो रक्षण करेल माझे। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। विठ्ठला 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 निहित पाणी मंडना मंडनानं तरुण तुलसी माला, कंदरम कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती अवतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान निवृत्ती अवतारा सोपान देवा भाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आत्त्रय जननी देवा निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरे निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवी लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यहर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेच केली न त्यागिती दिव्य लोकास नेली आता हृदय हे आपुले चौपाळून आपुले वरी बै सौपावले श्री गुरूंचे जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा बेरवाडीकर आलेली सर्वच पाहुणे मंडळी फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. कोणाचा? तुकोबरायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबरायांचा. तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे बेरवाडीकर कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती गोड असावं, किती पवित्र असावं. कीर्तनकाराने तुम्हाला हसवलं जरी गड्या मायबाप तरी तर हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकाराने तुम्हाला रडवलं जरी गड्या मायबाप तरी तर रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. बेरवाडीकर कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे माझ्या दादा. हां, आणि म्हणून दुसरा मुद्दा असा आहे दादा, मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही. तसं मी तुमच्या आशीर्वादानं प्रामाणिक महाराज, मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही. त्याचं कारण असं आहे बेरवाडीकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा? थोडा सुरेंद्राचा आवाज प्रेम भाऊ कमी ठेवा थोडा, म्हणजे तिकडे रेकॉर्डिंगला अडचण. बस असावा पुरावा. बेरवाडीकर नसेल पुरावा तर महाराज पुरावा. हां, पण प्रमाणाचा दिला पुरावा रोहिदास आबा, प्रमाणाचा दिला पुरावा. मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा. पण ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा?
तुकोबारांची अत्यंत गोड भाषा आहे. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, हरी रूप. कीर्तन होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात आम्हाला जिथं हरिरूप होतं तर तुकोबाराय सांगतात ते कीर्तन आहे. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? महाराज म्हणतात जायाची हे जाणार आहे. याला एक नाव दिलं तुकाराम महाराज म्हणतात शरीर. पण कसं जाणार आहे हो तुकाराम महाराज? क्षणात. जायाचे शरीर जाईल क्षणात. मग महाराज म्हणतात जाणार शरीर आहे काही क्षणात जाणार आहेत गोंडेगावकर. मग तुकाराम महाराज म्हणतात असा विचार का करत नाही? कहा गोपीनाथ पावेची ना. महाराज म्हणतात जो गोपिकांचा नाथ आहे, जो परमात्मा आहे, तो आमच्या जीवनामध्ये का प्राप्त होत नाही? तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा याच्याकरता एक विनंती करतात तुकोबाराय. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. महाराज म्हणतात तुम्ही संत जन हो, कृपेचे सागर आहात. मग एक काम करा संत जन हो, निरोप हा फार सांगा देवा. महाराज म्हणतात सांगा जगाच्या मालकाला एक निरोप आहे. काय हो? अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला. तुकोबाराय स्वतःला अनाथ म्हणतात, तुकोबाराय स्वतःला अज्ञानी म्हणतात. आणि सांगा हो संत जन हो, कोणी नाही त्याला, कोणी नाही तुकाराम महाराजांना. पण एक काम करा, पाया बे विठ्ठला ठेवी मज तुमच्या पायापाशी तुकाराम महाराजांचा नमस्कार आहे असं सांगा. सांगा देवाला निरोप असा. महाराज म्हणतात देवाजवळ गेल्याच्या नंतर तुका म्हणे आईशी करा निर्वण. तिथं निर्वण करा, तिथं आठवण करा, विनंती करा. तुका म्हणे आईशी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझी. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की कैलासवासी सुभाषराव रामभाऊ उकाडे इहलोकाची यात्रा संपून आदरणीय सुभाषरावांना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून सुभाषदादा जिथून आले तिथे गेले, तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचं आहे. आदरणीय सुभाषरावांचा संपूर्ण परिवार आहे. त्यांच्या पत्नी असतील गंगा भागीरथी मंगलताई, भाऊ आहेत सुभाषरावांचे मधुकर दादा आहेत, भाऊजा आहेत इंदूबाई, बहीण आहेत बिजाबाई आणि सुमनबाई, मुलगी आहेत राधिकाताई, मुलं आहेत समाधान दादा आणि श्यामदादा, पुतणे आहेत सागरदादा, आदेश आणि सोनाली पुतणी. हा संपूर्ण परिवार. या परिवाराच्या माध्यमातून तथा अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असणारे, अत्यंत जीवाचे जिवलग असणारे आमचे साहेबराव भाऊ राजगुरू भाऊंच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती अखंड एका बोलाची साधना करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. आदरणीय महाराष्ट्राचे लाडकी मृदंगाचार्य आदरणीय आमचे सोपान महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजवूया महाराजांकरता. आजच्या कीर्तन साथीकरता अत्यंत महाराष्ट्राचा लाडका आवाज, जो आवाज आपल्याला साक्षात पाहायला मिळतो नाही तर एक काळ असा होता आपल्याला टी व्हीवरती जुनी कीर्तन गुरुवारी रामरावजी महाराज ढोक ज्यांच्या कीर्तनामध्ये जो आवाज ऐकायला मिळायचा. आदरणीय आमचे रोहिदास साबा जगदाळे पूज्यश्री महाराजही आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. महाराजांना दंडवत करतो. आदरणीय आमचे देवा महाराज आहेत, महाराजांच्या संगतीला आलेले छोटे महाराज माऊली महाराज, महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय माऊली महाराज गणगाव असतील, पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. अत्यंत गोड कीर्तनकार, अत्यंत गोड आवाज आदरणीय आमचे शिवराम बाबा बोराडे, पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. ही सगळी माझ्या आदरणीय अत्यंत महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय आमचे राहुल महाराज आणि महाराजांची ही सगळी संस्थेतली लेकरं आहेत.
एकदा जोरदार टाळी वाजवा पूज्यश्री महाराजांकरता. अत्यंत चांगलं कार्य ज्यांनी हाताशी घेतलेलं आहे पूज्यश्री महाराजांनी. लेकरांनाही घडवायचं आणि कीर्तनही करायचं असे अत्यंत गुढ कीर्तनकार आहेत ते विनेकरी महाराज. तुम्हाला दंडवत. एकदा विनेकऱ्याकरता जोरदार टाळी वाजवा मस्त बघेन. बरं, दोन्ही सोबदार. वा, एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय गजर हरी नामाचा या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे कवडे भाऊ वैजापूरून आले आहेत. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. हे कीर्तन आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहावं. महाराज गेला तरी ते ऐकायला मिळेल तुम्हाला. महाराज गेला म्हणजे घरी गेल्यावर हो आपला पुढचा विचार असतो. हा स्मरणीय कीर्तन राहणारे. आणि म्हणून दादांनाही दंडवत आहे माझावाला. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. महाराष्ट्राचा लाडका सौंड आदरणीय आमचे प्रवीण भाऊ तासकर दादांनाही माझा दंडवत आहेत. अत्यंत गोड बासरी वादन, अत्यंत गोड बासरी वादन आपल्या परिसराचं भूषण असणारे आमचे राहुल महाराज सानप पूज्यश्री महाराजांनाही दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. श्री संताची या माता चरणावर सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. सुभाषराव जिथून आले तिथं गेले. तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचं आहे का? ज्या लोकामध्ये तुमचा आमचा जन्म झाला बेरवाडीकर त्या लोकाचं नाव सांगितलं मृत्यूलोक. मरणाऱ्यांचा लोक त्याला म्हणतात मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. ज्ञानोबारांची अत्यंत गोड भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म झाला की मृत्यू ठरलेला. एक दिवस जर जाणं असेल दादा, एक दिवस जर हा मृत्यूलोक सोडायचा तर आपल्याला फार पवित्र जीवन जगून जायचं आहे. आपलं जीवन अत्यंत पवित्र दिशेने. एक दिवस जर हा मृत्यूलोक सोडायचा आहे तर आपल्या जीवनाची दिशा अत्यंत गुढ असावीत ना. किती पवित्र जीवन असावं. कळालं बेरवाडीकर आपल्या नाशिक जिल्ह्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला म्हणून यव नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं आपली जीवनाची दिशा पवित्र असावी. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळालं आपल्या शिन्नर तालुक्याला यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असावं. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा का आपल्याकरता आपल्या गावानं. कळालं गड्या गावाला बेरवाडी गावाला यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं जीवन आपलं पवित्र असावं. नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू. आता एवढं तरी पवित्र जीवन जगा. आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडला पाहिजे. एवढं तरी पवित्र जीवन जगा. हे शेवटचं स्टेशन आहे परिवार. आणि हे परिवार जर आपल्याकरता रडत नसेल तर आपलं जगणं काय बरं नाही. नाही तर मग बेरवाडीकर आपण जगायचं आणि आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहायची. याच्यापेक्षा महाराज नाही तरी काय थोडी स्वान चुकरे बापुडी स्वान चुकरे बापुडी स्वान चुकरे नाही काय श्वान. हा हा आणि श्वान शुखरे बापुडी. हा आपलं जीवन अत्यंत पवित्र दिशेनं असावं. आपण जगायचं आणि आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहायची. महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा जीवनामध्ये दुःख काय नाही. असं होतं का हो? आपण जगायचं आणि आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहायची. महाराज म्हणतात म्हातारपण परमार्थ तरुण वयामध्ये जर नाही केला मग आपण सगळे पापाची वाटी करी. आणि ते पाप भोगायला लागलं का घरातले म्हणतात बाईल म्हणे खरं मरतात तरी
बाईल म्हणे खर, बाईल म्हणजे बायकू आणि खर म्हणजे गाढव, ही म्हातारपणाची अवस्था आहे. मग बायकूनं आपल्याला गाढव म्हणावं एवढ्या दिवस नाही जीवन जगायचं आपल्याला. कारण हा प्रपंच लय खतरनाक आहे. सुरुवातीची हिरवळ याची लय खतरनाक असते. चांगल्या संन्याशाला लग्न करावं वाटतं कधी कधी. ही प्रपंचाची सुरुवातीची हिरवळ आहे, लय खतरनाक. पण म्हातारपण आलं ना, हा प्रपंच थोडासा पुढं गेला का मग लय जिरवा जिरवी असते या प्रपंचाची. नवरा बायको मोटरसायकलवर चालले दादा. सुंदर असा बैल सजवलेला होता. माय ज्या दिवशी बैल सजवल्या जातो त्या दिवशी काय असतो माय? पोळा असतो ना. हिनं सहजच विचारलं, म्हणलं वैवधनी, म्हणले काय ग आज काय हो? म्हणले काय झालं? म्हणले बघा तो बैल सजवलेला आहे. आता ज्या दिवशी बैल सजवला जातो त्या दिवशी बैल पोळा असतो, ही हिला माहिती आहे. त्याने सांगितलं तुला माहिती नाही काय वधनी, आज बैल पोळा आहे ना. खरं तर तिला याला बैल म्हणायचं होतं, पण ह्या बैलाच्या नंतर लक्षात आलं हे त्याचं दुर्दैव होतं. पण त्याला कळालं ही मला बैल म्हणली म्हणून. थोडीशी गाडी पुढं गेली भाऊ, टोपीवाले दादा. थोडीशी गाडी पुढं गेली आणि पुढून म्हशीचं कळप आलं. मग आता हिनं शांत बसावं का नाही? हिनं कशाला पंचायती करावं? म्हणले वैवधनी, म्हणले काय ग बैलाला सण असतो मग म्हशीला नसतो का? आता याला रागच आलेला होता गड्याला. याने सांगितलं मग म्हशीला पण सण असतो ना. म्हणले केव्हा हो धनी? म्हणले मकर संक्रांतीचा सण म्हशीचाच असतो. तिला कळालं मला हे म्हैस म्हणले म्हणून, म्हैस म्हणले म्हणून. पण प्रपंच बा किती खतरनाक असतो, जिरवा जिरवीतच असतो. रोहिदास बाबा गाडी अजून थोडीशी पुढं गेली. माऊली महाराज तुम्ही ऐकून ठेवा आणि मग तुमचे तुम्ही निर्णय घ्या पुढचा काय घ्यायचा तो. साहेबराव भाऊ, शिवराम बाबा तुम्ही पहा भाऊ, माऊली महाराजांना सांगा ऐका, आता ऐका बरं का माझ्याकडं पहा. गाडी थोडीशी पुढं गेली, गाडी थोडीशी पुढं गेली, समोरून गाढव आलं. आधी ती काय म्हणलेली होती याला बैल, आता हा काय म्हणला म्हैस. समोरून गाढव आला, गाढव हिला लय आनंद झाला आणि म्हणून नवऱ्याला असं खुणवलं. म्हणले वैव, म्हणले काय ग? म्हणून समोरून कोण आलं पाहिलं का? म्हणले कोण ग? तुमचा पाहुणा. मग गाढव जर याचा पाहुणा तर हा कोण झाला? बोला ना, गाढव. पण हा काही एका गावचं पाणी पिलेलं होता का भाऊ? हां, त्यानं गाढवाला जवळ येऊ दिला. आता पहा बरं का प्रपंच कसा जिरवा जिरवीचा आहे. थोडं 4G वापरा तर लक्ष देईल बरं का. त्यानं असं गाढवाला जवळ येऊ दिलं आणि गाढव जवळ आल्याबरोबर यानं हात जोडले, सांगितलं राम राम सासरे बुवा. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसल कळलं त्यानं कीर्तन संपले पोटभर जेवण करून जा. विठ्ठल विठ्ठल म्हणतात ऐका ना. आपल्याला बायकून गाढव म्हणावं. बाईल म्हणे खर मरता तरी बरी, नाशी येले घर तुंकुण्या. हे जीवन आपलं नसावं. आता ऐका, मी तुम्हाला संत कथेतून घेऊन जाणार आहे. मी का दंत कथेतून नाही घेऊन जात दादा. संत कथा ही जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे ना. आपलं जीवन किती पवित्र दिशेनं असावं हे बघा. साक्षात ज्ञानोबा आहे, ज्ञानेश्वरी बरं का. ज्ञानेश्वरीच्या रूपानं साक्षात ज्ञानोबा आहे. किती जीवन पवित्र असेल. ज्ञानोबारांच्या छोटासा समाधीचा प्रसंग हे बिरवाडीकर. ज्ञानोबारांच्या समाधीचा प्रसंग जवळ आला, समाधीचा प्रसंग जवळ आला. आता मात्र परिवार नव्हता रडत, आता मात्र गाव नव्हता रडत, आता मात्र तालुका नाही, आता मात्र जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही. मग ज्यानं जगच निर्माण केलं ना त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. जिथं जगाच्या मालकानं रडावं किती जीवन पवित्र दिशेनं असेल ना ज्ञानोबारांचं. जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीला सांगितलं स्वामी, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येणं बरं नाही. हो स्वामी बरं नाही तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येणं. जगाच्या मालकानं दिलेलं उत्तर रुक्मिणी, रुक्मिणी मलाही रडावं वाटत नाही पण रडण्याचं एक कारण आहे. ए रुक्मिणी, आता मात्र माझ्या ज्ञानोबारांसारखं महात्मा परत होणार नाही. देव म्हणती रुक्मिणी, हा एकची योगी देखील नयनी आणि हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. ऐक रुक्मिणी माझ्या ज्ञानोबारांचं सामर्थ्य. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. हे रुक्मिणी, जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याची दर्शनी होती अलंकापुरी हे शिवपीठ. हे ज्ञानोबारांच्या बाबतीत वर्णन झालं बरं. जगाच्या मालकाची भाषा आहे. नामदेव महाराजांचं खूप गोड अभंग आहे हा. महाराज म्हणतात अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ, ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेचे पै केले. हे रुक्मिणी, इंद्र येऊन भूमीशी याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी यापासून येथे त्रिविणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे,
पूर्ववटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती भोवती वनवल्ले वृक्षी तेथे देव येऊनी होती पक्षी हे असो नित्य साक्षी असती नासती उदकी पंढरी उणे हे सोपे जनाची हरावया पापे कळी काळ कोपलिया कोपे न चले अलंकापुराशी. असं वर्णन ऐकलं. जगाचा मालक रडत होता. असं वर्णन ऐकल्याबरोबर आत्तापर्यंत म्हणणारी रुक्मिणी स्वामी का रडता स्वामी का रडता. आता रुक्मिणीचंच हृदय भरून आलं आणि डोळ्यातून पाणी आले. ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी धन्य धन्य जयाचे कुशी ध्यान देवा जन्मले. धन्य धन्य जयाचे कुशी ध्यान देवा जन्मले. आत्तापर्यंत म्हणणारी रुक्मिणीच्या डोळ्यातून पाणी आलं. आता जगाच्या मालकाचा प्रश्न होता. ए रुक्मिणी आत्तापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता स्वामी का रडता. आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला तू का रडते का रडते सांग ना. ऐका ग माय. रुक्मिणीने दिलेलं उत्तर एवढं घरी घेऊन जा माय. रुक्मिणीनं सांगावं स्वामी रडण्याचं एक कारण आहे ज्या माझ्या ज्ञानोबरांना ज्या आईनं जन्म दिला असेल ना त्या आईची कुस किती पवित्र असेल. रडू याचं येतं मला. म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी ऐसे सांगतले ग्रामी अलंकापुराशी. नामदेव महाराजांची भाषा आहे. जिथं जगाच्या मालकानं रडावं किती पवित्र जीवनाची दिशा असेल ना. ऐका पुढचं उदाहरण असं आहे दादा. माझा प्रश्न आहे संत कथेतून. मी मला दंतकथेतून नाही प्रश्न विचारत. दादानं गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो. बरोबर आहे ना. मान्य का बघा दादा. आणि रडावं आमच्या गुरु करता. पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव. पण समाधीचा प्रसंग जवळ आला डोळ्यातून पाणी आलं निवृत्तीनाथ देवांचं. आणि निवृत्तीनाथ देव म्हणतात निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही केल्या मन राहत नाही. हे बांधल्या तळ्याचा फुटला से पाट बांधल्या पेंडीचा सुटला से आळा. पूर्वीच्या काळी जुनी माणसं पेंडी बांधत असताना आळा मारायची. अचानक वाऱ्याचे झुळूक यावे आळा सुटून जावा. जशी गवताची काडी एका बाजूला व्हावीत ना तशी निवृत्तीनाथ देवाच्या हृदयाची अवस्था झालेली होती. हरणी विन खोप पडियली ओस दश दिशा पहाडस भ्रमताती माया बापी आम्हा त्यागी येले जेवण आईशे संकट देवा झाले नाही. नामा म्हणे देवा पेटला होता शण करा समाधान निवृत्तीचे. कसं समाधान करावं. निवृत्तीनाथ देवांचा प्रश्न विचारला. निवृत्तीनाथ देव का रडता तुम्ही का रडता. निवृत्तीनाथ देवाने दिलेले उत्तरे शिष्याबद्दल. गुरु आणि शिष्याचं नातं किती गोड असावं. अमर्यादा कधी नाही केली गुरु शिष्य पहिले चिती नेले. गुरु शिष्य पहिले चिती देवानं दिलेलं उत्तर आहे अमर्यादा कधी केली नाही. शिष्य गुरु पण सिद्धी नेले. काय गुरु आणि शिष्याचं नातं पवित्र असावं म्हणावं निवृत्तीनाथ देवानी. ज्ञानोबराने एक शब्द देखील माझ्या शब्दाच्या पुढे ओलांडायचा नाही. गुरुनं रडावं शिष्या करता.
शांत करण्याचा प्रयत्न केला, पण नामदेव महाराज दृष्टांत देतात, मुंग्याचे विवरी लागली शियाग, आणि पुढे आणि मागे झाले नाही. महाराज म्हणतात जशी मुंग्याच्या वारुळाला आग लागावी ना, जसा त्या मुंग्याचा जीव प्राण कासावी सुद्धा तशी निवृत्तीनं देवांच्या हृदयाची अवस्था झालेली होती. उशीर झालेला होता. एका बाजूने जगाच्या मालकानं हात धरावा, एका बाजूने श्रीगुरूंनी हात धरावा. देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, नदीची आमासा घातले माजवन, तैशे जनवन कालावली, जाऊनी ज्ञानेश्वर बैसली आसनावरी, ही पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ, झाकिले डोळे ज्ञानदेव, भीमामुद्रा डोळा निरंजन, मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. ज्ञानोबरांना समाधीच्या जागेवर बसवलं. आता ऐका मायबाप फार लक्षपूर्वक. आता मात्र नामदेव महाराज म्हणतात घडलं असं पुढचं. निवृत्तीनं देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. निवृत्तीनं देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं. घातियली शिळा समाधी. महाराज म्हणतात आता मात्र समाधीच्या जागेला शिळा लावली. पण समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर त्या परिवाराची अवस्था काय झाली. महाराज म्हणतात सोपान मुक्ताबाई सांगते शरीर, सोपान मुक्ताबाई सांगते शरीर, सोपान मुक्ताबाई सांगते शरीर, सोपान मुक्ताबाई सांगते शरीर. सोपान मुक्ताबाई सांडिती शरीरा, म्हणती धरा धरा निवृत्तीशी. माझा प्रश्न आहे संत कथेतून बोलाल गाड्या माझ्या दादा आता तुम्ही माझ्याशी. सोपान कोण होते? सोपान काका ज्ञानोबरांचे. बोलाल माझ्याशी. भाऊ होते ना. किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. ही संत कथा सांगते हो आम्हाला. आज का कथेत कीर्तनात सांगावं लागतं रे दादा हो. अरे आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला बेरवाडीकर. असे थोडे भाऊ राहिलेत रे, भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. पण असे काही भाऊ जन्माला आलेत रे, या संपत्ती भाऊ काही भावाचा जीव घ्यायला तयार झालेत. आज भाऊ भावाने भावाशी प्रामाणिक राहावं आम्हाला ही संत कथा सांगते ना. सोपान काकाने ज्ञानोबरां करता रडावं, निवृत्तीनं देवाने ज्ञानोबरां करता रडावं. किती भावाचं प्रेम असेल ना. आज 4 भावाचे वाटणे झाले तर मला त्याला रस्ता नसतो. अरे दिला पाहिजे रे, तो आमच्या रक्ताचा आहे शेवटी. आणि हे बेरवाडीकर जीवनात केवढंही संकट येऊ तरी पण शेवटी भाऊच कामाला येणार आहे मात्र ध्यानात ठेवत आता. पण भावाला रस्ता नाही देत. शेजारच्याला जाऊन सांगतो भावाला, भाऊबंधाला भावाबद्दल, त्याला मला जाऊन तर दाखव. एक एकर येईल पण वाट लावील. काय घमेंड या माणसाला. या मातीहून काय घमेंड करतात रे दादा. या मातीनं लई मातीत घातली रे, आणि आपलीच घातली बरं. आजा मेला पंजा मेला, बोला बोला बाप मसना. अरे महाराज म्हणतात आपला आजा या मातीत गेला, आपला पंजा सुद्धा मातीत गेला, आपला बाप सुद्धा या मातीत गेला. महाराज म्हणतात एवढंच नाही, आजोबाच्या डोळ्यात देखत नातू मातीत गेला, आणि पंजोबाच्या डोळ्यात देखत पंतू मातीत गेला. मग घमेंड काय. इथं भावाने भावाशी प्रामाणिक राहावं दादा. भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. थोडं रामकथेत घेऊन जातो दादा मी तुम्हाला. रामकथेत घेऊन जातो. किती भावाने भावाशी गोड नातं असावं. आम्हाला संत कथा रामकथा भावाभावाचं प्रेम शिकवते दादा. उद्या धनुष्य उचलायचं आहे. लक्ष्मणजी रामरायाच्या चरणाची सेवा करताय. चरणाची सेवा करता करता रामरायाला झोप लागली, झोप. पण लक्ष्मणजीच्या डोळ्यातून पाणी आलं, कारण आजची रात्र चरण सेवेची शेवटची आहे. लक्ष्मणाला माहिती होतं उद्या दादा धनुष्य उचलणारे, विजय होणारे, आणि एकदा विजय झाला का सीताई साहेबाशी लग्न सोहळा होणारे. आता मात्र लग्न सोहळा झाला का या चरणाची सेवा सीताई साहेबाच्या ताब्यात जाणार आहे.
उद्यापासून या भावाला कधी मोठ्या भावाच्या चरणाची सेवा कधी मिळणार नाही. डोळ्यातून पाणी यायला लागलं. एक गरम अश्रू भगवंताच्या चरणावर पडला. प्रभू रामरायाला जाग आली. जाग आल्यावर विचारलं, लक्ष्मणा काय झालं रडण्याकरता? काय नाही, उगाचच रडतो प्रभू. अरे सांग लक्ष्मणा का रडतो? नाही प्रभू उगाचच रडतो. काय नाही. अरे सांग लक्ष्मणा का रडतो? प्रभू रडण्याचं एक कारण आहे, उद्या धनुष्य उचलायचं. बरं पुढे? धनुष्यात तुमचा विजय होणार आहे प्रभू. बरं पुढे? एकदा तुमचा विजय झाला का तुमचं लग्न सीताई साहेबाशी होणार आहे. मग अडचण काय? का करता रडतो? प्रभू आजची रात्र चरण सेवेची शेवटची प्रभू. हे चरण एकदा आई साहेबाच्या ताब्यात गेले त्या लक्ष्मणाला तुम सोन्यासारख्या भावाच्या चरणाची सेवा कधी करता येणार नाही. रामरायानं दिलेलं उत्तर आहे बेरवाडीकर रामकथेतलं. ऐकाल गाड्या दादव. रामरायानं दिलेलं उत्तर आहे. प्रभूनं सांगितलं, हे लक्ष्मणा काळजी करू नको. जरी धनुष्य उजळला, विजय झाला, लग्न झालं ना, एका चरणाची सेवा सीता करील, पण एका चरणाची सेवा मात्र लक्ष्मणच करील, हे मात्र ध्यानात ठेव. भजी मने राम चरण सुखदायी, भजी मने राम चरण सुखदायी, भज मन राम चरण सुखदायी, भज मन राम चरण सुखदायी, चरण की चरण पादुका, जिहि चरण की चरण पादुका, भरत रहोली भुलाई, सोहि चरण केवट धुइलियो, सोहि चरण केवट धुइलियो, तब हरि नाव चढ़ाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. एकदा जोरदार टाळीवाजा आमच्या आबा करता. भज मन राम चरण सुखदाय. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही रामकथा सांगते, आम्हाला संत कथा सांगते. दादा सोपन काका ज्ञानोबरांकरता रडत होते, निवृत्तीनाथ देव ज्ञानोबरांकरता रडत होते ना. किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. ए ताई माय, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे संत कथेतून. आता सोपान मुक्ताबाई, कोण होत्या मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या? ताई सांगाल मला तुम्ही? सांगाल ताई? मुक्ताबाई कोण होत्या ज्ञानोबरांच्या? बहीण होत्या ना. किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे ताई. आज काय काय भावायला बहिणी भेटल्या. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले भांडती त्या भावजायाशी, भावाला दम देती. ताई तुम्हाला सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल तर ताई खूप जपा ग त्या भावाला. जपा त्या भावाला, सोन्यासारखा भावाला दिला असेल सोन्यासारखा भाऊ ना ताई तुम्हाला, देवानं खूप जपा त्या भावाला. नका जाऊ माहेरात जाऊन त्या भावाला कधी शाप नका देऊ. कधी कधी बहिणी शाप देतात भावाला, वाईट वाईट बोलतात भावाबद्दल. नका देऊ ताई. ईश्वरानं ज्या ताईला भाऊ नाही दिलं ना, त्या ताईला विचारा भावाचं दुःख काय असतं म्हणा. मला नातं घेऊन जायचंय बरं का दादांकडे, सुभाषराव दादांकडे मला नातं घेऊन जायचंय संत कथेतून. फक्त बारकाईने ऐका. सोन्यासारखा भाऊ दिलेला असेल तर ताई खूप जपागत आहे त्या भावाला. कधी त्या भावाशी भांडण नका, वहीर नका करू. ए बेरवाडी कर दिली असेल भगवंतानं आपल्याला मस्त सोन्यासारखी बहीण ना, आपल्याला खूप प्रेम करून घ्या त्या बहिणीवरती. बहीण भावाचं नातं काही आगळं वेगळं असतं ना. अरे 50 वर्षाची बहीण असती, 60 वर्षाचा भाऊ असतो माहेरामध्ये, पण भावाला ववळण्याकरता आली. गरिबी भोगते आमची बहीण, गरिबी झोपडीत राहते हो, पण भावाच्या दारात आली तर भावाला ववळता ववळता पांडुरंगाला नवस करते. पांडुरंगा इडा पिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीच राजी होते म्हणते. ववळता ववळता म्हणते आमची ताई दादाला, दादा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते बाबूराया रे, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते बाबूराया, बाबूराया, वेड्या बहिणीची वेडी
दादांनो ऐका रे, रक्षाबंधनाचा सण आला. सगळ्या बहिणी भावाला राखी बांधण्याकरता माहेरात आलेल्या होत्या. आमच्या ताईचा भाऊ देशाची सेवा करत होता, सुट्टी नाही मिळाली. भारत मातेची सेवा करत होता आमच्या ताईचा भाऊ. सगळ्या बहिणी भावाला राखी बांधण्याकरता माहेरात आलेलं होतं. हे आमच्या ताईनं पाहिलं, फोन घेतला आमच्या ताईला, फोन दिला, फोन केला भावाला. दादा, हे दादा, सगळ्या बहिणी माहेरामध्ये राखी बांधण्याकरता आल्यात रे दादा, पण तू नाही ना, तुला सुट्टी नाही मिळाली दादा. आमच्या ताईनं एक काम केलं बेरवाडीकर, एक पत्र घेतलं, एक पेन घेतला, एक राखी घेतली चांदीची, आणि त्या पत्रामध्ये आमची ताई भावाला मजकूर लिहून पाठवते. दादा, इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. दिली असेल सोन्यासारखी बहीण जपा रे, दिला असेल सोन्यासारखा भाऊ ताई जपा. माझा प्रश्न आहे तुम्हाला आता, माझ्या सुभाषराव दादांच्या बहिणी असतील, चुलत मावस सख्या असतील ना आजच्या कीर्तन. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला आता, सांगा असं सोन्यासारखा भाऊ तुम्हाला कोण्या जन्मात भेटला. आता फक्त फोटोकडं पाहायचं, आता नाही कोण्या जन्मात भेट. असतील हो सुभाषरावचे मावस भाऊ, चुलत भाऊ, सख्खे भाऊ असतील ना, सांगा रे बेरवाडीकर, आता कोण्या जन्मात भेटेल असं पवित्र भाऊ तुम्हाला. आत्ता भावा भावाचं नातं मिळालं तर प्रेम करून घ्या. काय वैर करतात कोणाशी, कोणाचं ऐकून वैर नका करत बसू. काय एवढं तळमळीने सांगतो, आत्ता भावा भावाचं नातं मिळालं बेरवाडीकर, आत्ता जर मरून गेलो ना, असे हजारो जन्म जरी फिरून आलो ना, परत भावा भावाचं नातं मिळणार नाही आपल्याला. कोरोनाच्या काळात बऱ्याच बहिणींचे भाऊ निघून गेले, भावाच्या बहिणी निघून गेल्यात. सांगा रे कोण्या जन्मात भेटतील आता. हे बहीण भावाचं आत्ता नातं मिळालं, आत्ता प्रेम करून घ्या. असू द्या गरिबी, असू द्या गरिबी, आत्ता ह्या जन्मात बहीण भावाचं नातं मिळालं. मरून गेलो तर हजारो जन्म, काय असे कोटी जन्म जरी फिरून आलो तर परत बहीण भावाचं नातं नाही मिळणार. माझा प्रश्न आहे ना, आपलं जीवन किती गोड असावं. संत कथा किती गोड सांगते ना आम्हाला. आम्ही भावाने भावाशी प्रामाणिक राहावं, बहिणीने भावाशी, भावाने बहिणीशी, इथं नाते जपण्याकरता आलो. मग भाग्यवान आहे तुम्हाला, हे तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. या मनुष्य जीवनाचा विचार करत असताना महाराज म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. मग तुलसीदास महाराज म्हणतात, बड भाग मानुष्यतन पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती. पहिलं भाग्य नरदेह मिळाला, दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म, या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवाने आपण ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो, भाग्यवाने आपण निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवाने आपण धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. हे मानवी जीवन मिळालं ना, हे धन्यतेला प्राप्त करता येतं. आम्ही महाराज म्हणतात धन्य झालो, धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. धन्यता भाग्यवान आहे. अगोदर एखादा जन्म प्राप्त होऊन गेला तर असता आपल्याला तर ज्ञानोबरांची वारी नसती करता आली, पांडुरंगाची वारी नसते करता आली, निवृत्तीनाथ देवांची वारी नसती करता आली ना. भाग्यवान आहे. आता ऐका ना दादा, मग एवढं भाग्यवान आहे ना, कोरोनाचा काळ गेला, आपल्याला हे 2024चं साल सुद्धा हे कीर्तन श्रवण नसतं करायला मिळालं. सप्ताह असेल, भजन असेल, भाग्यवान आहे तुम्ही आपण. मग आजपासून एक काम करा, हे मनुष्य जीवन मिळालं ना, आजपर्यंत नसलच गुरु केला, नसलच माळ घातली, नसल कधी दान धर्म केला ना, हा देहच मंदिरात घेऊन जा, हा देह मंदिरात घेऊन जा.
आणि भगवंताच्या चरणावर हे मस्तक ठेवा, भगवंताच्या चरणावर ठेवा, निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा, ज्ञानोबारांच्या समाधीवर ठेवा. कोण्या भक्ताच्या नका ठेवू बरं ना. भक्त म्हणजे भगत भगत. काय त्यांच्या गळ्यात माळी नाही रे, त्यांच्या चरणावर काय हे मस्तक ठेवतात. पण लोक नाही जात संताकडं, लोकांना जादू टोना लागतो. आणि बरं ज्या जादू टोल्यावालीने सध्या भंडून टाकलं. तर मी पाहता कीर्तन संपले म्हणा येईन बाई जेवून जावं. बरं बाई येईन बाई म्हणती बाई मी खात नाही. का बरं? मी त्या बाबाकडे जाऊन दरीत कायचे धरीन कायचं काय ग. आपण म्हणावं ये बा जेवून जा. बरं भाऊ ये म्हणतो. अहो ते जेवण केलं का नुसतं अंग जड पडतं. अंग जड नाही पडत, तू जडपर्यंत खाल्लं, तुला अंदाज नाही आला खायचा. येड्या लोक म्हणजे जड काय भाषा असते लोकांची. खात नाही म्हणतो. लोकांना काय भोताळ्यान भाताळ्या त्या अन्नामध्ये शिरल्या. काय नाही रे कसल्या भोताळ्यान भाताळ्या. निनती काही ताना टोना, निनती काही ताना टोना, निनती काही ताना टोना, निनती काही ताना टोना. नामस्मरणा नामस्मरणा वाचुनी, निनती काही ताना टोना, निनती काही ताना टोना. रे नामस्मरणा वाचुनी, नामस्मरणा वाचुनी, निनती काही ताना टोना, निनती काही अन्नासारखं पवित्र काय नाही. पण आपल्याला चांगलं चांगलं खायला मिळायला लागलं तेवढं तेव्हा आपण चोचले करायला लागलो. खात नाही. हे जुने लोक बसलेत कीर्तना, जुनी माणसं ज्यांना अन्नाबद्दल पोटाबद्दल वाईट दिवस काढले त्या लोकाला विचारा रे अन्नाची ताकद काय असते. ज्यांना गरिबी भोगली ना, आपले बापानं लई कष्टाचं जीवन जगलेले आहेत पोरांनो. कधी कधी आपला बाप उपाशी राहिला असेल रे, पण आपल्या लेकराला कधी आपल्या बापानं उपाशी नाही राहू दिलं. अजून सांगू, आमचे वडील आजही सांगतात भाऊ, अरे महाराज 300 रुपये साला असायचं खायावारी. ज्यानं साली महिने घातलेत ना त्याला विचारा गरिबी काय असते. आमच्या वडिलांनी इथं चेतेगाव फाट्याला सालं महिने घातलेली आहे. आज ज्ञानोबारांच्या कृपेने लय गोड दिवस आलेत. पण ज्यानं सालं महिने घातली त्याला विचारा गरिबी काय असते. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. देख सन्यासी देख फकीरा, घर घर मांगे टुकड़ा. बाका सबको लगा दिया. हा माझी विनंती एवढीच आहे दादा, आपल्या मायबापानं फार गरिबी भोगलेली माणसं आहे ना, ज्याला गरिबी काय नाही, अन्नासारखं पवित्र काय नाही. पण ह्या लोकांनी बिघाड करून टाकला सध्या. सासू सोनाच्या मारामाऱ्या लावून दिल्या ह्या भक्ताय ना बरं का. हे बघत बघत बाप लेकाच्या मारामाऱ्या लावून दिल्या त्या भक्ताय ना. तुम्ही पहा ना, तुमची थोडी कणकण व्हायला लावून तुम्ही जा दवाखान्यात नको जाऊ, तिकडे जा बघतं कसं. मला माहिती आहे तुम्ही जात्याच हो, मी मरून गेलो तरी जाणार तुम्ही जा, माझा काही प्रश्न नाही तुम्हाला. पण तुम्ही एखाद्या भक्ताके गेले आणि त्यांना सांगितलं बा मावशी तुम्हाला सांगितलं पाकिस्तानच्या बाईनं करणी केली, सांगा अशी एखादी उठून मावशी सांगा. तुम्ही गेले एखाद्या भक्ताकडे त्यांना सांगितलं हैदराबादच्या बाबानं करणी केली, नाही नाही. मग तुम्ही बाबाकडे गेले, 100-150 रुपयाचा बाजार असो, कापूर अगरबत्ती नारळ तोडा सगळं, काय होतं बरं वाटत नाही. बरं असं आहे का, बरं बसा. खरं आहे तुम्हाला सुख लावत नाही का हो बाबा. हे सगळं तुमच्या शेजारच्यानंच केलं. बास खरं आहे बाबा, बास बाबा खरं आहे हो, खरं आहे. त्या नराधामामुळं आमच्या जीवनाला सुखच लावा ना. बरं या दुसऱ्या किटीला.
संपले तुमचे 150 रुपये. चालले तुम्ही दुसऱ्या केटीला. कसं काय बरं वाटतं? 8 दिवस बरं वाटतं बाबा. परत तसंच होतं. बरं बरोबर आहे. शेजारच्या नुसतं तुमच्याकडं पाहिलं ना तरी तुमचं डोकं दुखतं. खरंय बाबा, बास बास. अहो त्याची नजरेला नजर झाली. असं होईल का होता? अरे यांच्या पाहिल्यानं आणि यांच्या हसल्यानं हे सगळं झालं. हे पाकिस्तानच्या बॉर्डरवर नेऊन ठेवल्यास नाही येडी. या दुश्मनाचा जाळ झाला असताना रे. यांच्याच घरातला मोठा जाळ हे काय दुसऱ्याचा जाळ करतील रे. नका जाऊ कोण्या भक्ताकडं. जायचं असेल, जीवन सफल करायचं असेल, धन्य करायचं असेल, हे मस्तक निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. आयुष्याचं सोनं होऊन जाईल माझ्या. त्याचे पायी घाला मिठी मोल नेगे जगजेटी. भावा एकासाठी खांदा वाहे हे मस्तक. पहा आता मला किती गोड सांगायचं. अभंगाच्या पहिल्याच चरणाचं चिंतन करायचंय. पण ऐका, हे मस्तक पांडुरंगाच्या चरणावर ठेवा आणि सांगा पांडुरंगाला, पांडुरंगा आम्ही आजपासून वाईट खाणार नाही. एवढं जरी कळलं तर बस झालं आपल्याला कीर्तन. हा बर, तुमचं आहे ना, काय अडचण. खूप गोड आहे. मला अशांत वातावरणात कीर्तन करायला बरं नाही वाटत. हे बघा दादा, मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळेच कीर्तन करणार नाही. पण तुमचं बरं होईल असं जाता जाता मी संताचा निरोप सांगून जाणार आहे तुम्हाला. पण ऐका, थोडा वेळ राहिलं कीर्तनाची माझी. ऐका ना, सांगा पांडुरंगाला आम्ही आजपासून वाईट खाणार नाही. मांस खाता हौस करी जोडो आणि वैरी ठेवी याला. सांगा आज बरं वाटेल हप्त्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं. आज बरं वाटेल महिन्याला 1 बोकड्या आणणं. पण इथं बघावं लागतं बरं भाऊ दादा. हा इथं माप नाही. पण महाराज म्हणतात आहार असावा युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी. हा आता ऐका, सांगा पांडुरंगाला आम्ही आजपासून वाईट खाणार नाही. सांगा पांडुरंगाला आम्ही आजपासून वाईट पिणार नाही म्हणून. कधी कधी दारूवर बोलत असताना, व्यसनावर बोलत असताना ह्या बेवड्यांचा दारुड्यांचा रोष आमच्यावर म्हणत असते. ती बेवडे आमच्या खिशातली बेतो रे महाराज. काय जातो तुम्हा महाराज लोकांच्या खिशातलं? काय जात नाही आमच्या खिशातलं. पण ज्याला लय दारूचा नाद आहे त्याला म्हणा बेवड्या तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय रे. मग जाय कधीतरी त्या भंगाराचा प्रपंच पाहण्याकरता. लय वाईट असतो रे वेसनी माणसाचा प्रपंच. त्याला म्हणा राजा तू आधी मुलीचा बाप होऊन पाय बेवड्या. कोण्या बापाला वाटतं, माझा प्रश्न आहे तुम्हाला, सांगा दादा, कोण्या बापाला वाटतं रे माझ्या मुलीच्या संसारात आयुष्याचा नाश वाटतं का? एकुलती एक मुलगी दिलेली होती पांडुरंगानं. गरिबी होती आमच्या बापाची. वाटलं होतं आमच्या बापाला एकुलती एका मुलीचं लय सुखानं करील मी, आनंदानं जगली पाहिजे माझी मुलगी. श्रीमंत जावई पाहिला, श्रीमंत जावई पाहिला, श्रीमंत जावई पाहिला. सावकाराकडून व्याजानं पैसा घेतला. मुलीचं लग्न थाटामाटात केलं. पोरगी नांदायला गेली आणि पहिल्याच मुळाला माहेरात मुलगी आली ना. पोरीनं सांगितलं बाबा, वाटलं होतं बाबा तुम्ही एका मुलीचं कल्याण कराल. अगं पोरगी सावकारून व्याजानं पैसा आणला. पोरी काय चुकी झाली माझी, लय लग्न सोहळा थाटामाटात केला. बाबा खरं व सगळं केलं. पण बाबा ज्या दिवशी मला आता माहेरात यायचं होतं ना त्या दिवशी तुमचे जावई बापू भरपूर पिऊन आलेत बाबा. ज्या दिवशी आमच्या बापानं ऐकलं माझा जावई दारुड्या निघाला ना त्या दिवसापासून विचार केला. वाटलं होतं एका मुलीचं आयुष्याचं कल्याण करेल. नाही करता आलं मला माझ्या मुलीचं कल्याण. काळजी लागली आता. पण ज्या दिवशी ऐकलं ना आमच्या बापानं जावई बेवडा निघाला, परत कधी मुलीच्या सासरी पाय नाही दिला. काळजी होती कसं होईल मुलीचं. महिना 2 महिने गेले का लेकीला फोन करायचं, पोरी कसं चाललं, बाबालाही आनंदात. आनंदात असतो बेवड्याचा संसार. अरे 300 रुपये रोजानं कामाला जाते ती माऊली. हा बेवडा काम नाही करत, रिकामा काम करून ठेवतो. 300 रुपये कमवून आले तर 100 रुपये घेण्याकरता हजर असतो आणि नाही दिले तर मारतो त्या माऊलीला. पण माझ्या बापाला दुःख होऊ नये याच्याकरता ती सांगते बाबा बाबा मी लय आनंदात आहे बाबा, आनंदात आहे. लेकरं बाळं खेळायला लागलीत पोरीची. पण एक दिवस त्या सासरातून फोन आला बापाला, बाबा आजपर्यंत तुम्ही लेकीच्या गावाला आलेत नाही. तुमचा जावई वेशनी होता म्हणून
आज मात्र तुम्हाला यावं लागेल बाबा. काय झालं पोरी? बाबा दुपारचे 12 वाजलेले होते बाबा. तुमचे जावई भरपूर पिऊन आलेत. पोरं काय घडलं? भर चौकामध्ये तुमच्या जावयाची गाडी आली हो बाबा. समोरून ट्रक आला, गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तुमचे जावई जागेवरती मरण पावलेत हो बाबा. आमच्या बापानं गाडी धरली, भर चौकामध्ये जाऊन उतरला आमचा बाप. दृश्य पाहत होता आमचा बाप. आता त्या बेवड्याची आई रडत होती, त्या बेवड्याचा बाप रडत होता, त्या बेवड्याची पत्नी रडत होती. मला सांगा ना काय वाटत असेल त्या बापाला? आता वाटलं होतं एकुलतं एका मुलीचं कल्याण करील, काळजी होती आमच्या बापाला. जावई बेवडा निघाला, चिंता वाढली. बेवडा असणारा जावईच मरून गेला. आता कसं होईल माझ्या मुलीच्या विषयाचं? काळजी असते रे, प्रत्येक बापाला काळजी असते ना. त्याला मुलीचं बाप व्हावं लागेल. दादा माझी विनंती आज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राला, तुम्ही वरात ठेवत असाल दादा, तुम्ही वरातीच्या दिवशी जर लोकांच्या लेकराला दारू पाजत असाल तर मी सांगतो या गादीवरून, हे बघा दादा, दारू पाजायची असेल तर तुमच्या नवरदेवाला पाजा, मरेपर्यंत पाजा, एकटा मरू द्या तुमचा नवरदेव. पण तुम्ही लोकाच्या लेकराला जर तुमच्या वरातीच्या दिवशी, लेकराच्या वरातीच्या दिवशी दारू पाजायला असाल ना, या गादीवरून सांगतो तुमच्या घरात येणारे नवरदेव नवरी आयुष्यभर कधी सुखानं जगू शकत नाही माझ्या दादा, नाही जगणार. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पलव का दाम खर्च कर की आती है, मुंह में मक्खी आती है. श्री राम तेरा तेरा, श्री राम गांजा मत पी यारो, अक्कल गुंग हो जाती है. महाराज म्हणतात नका. वाटलं तुमच्या नवरदेव नवरीचं आयुष्य सुखानं जावं, तुम्ही 2 लाख वरातीला खर्च करणार आहे, त्याच्यातलं 1 लाख रुपयाची अशी गट्टी घ्या, बांधा ती एखाद्या कागदात गुंडाळा. वाटलं रे तुमच्या नवरदेव नवरीचं आयुष्य सुखानं जावं, एखाद्या गोशाळेत जा, एखाद्या साधूच्या आश्रमात जा आणि तो पैसा तिथं दान धर्म करा. तुमच्या मुलाचं आयुष्य सुखानं जाईल माझ्या तात्या. पण लोकाच्या लेकराला दारू पाजून तुमच्या मुलीचं आयुष्य कधी सुखानं जाणार नाही, नाही जाणार. सांगा पांडुरंगाला आम्ही आजपासून वाईट खाणार नाही, वाईट पिणार नाही, आम्ही कोणाची निंदा करणार नाही. पण उरलेलं आयुष्य देवा तुमच्या भक्ती साधने करता. बरं झाले आजीवरी, बरं झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येथवरी, आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. उरलेला आयुष्य तुमच्या भक्ती साधने करता मग आमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी. महाराज म्हणतात जो गोपिकांचा नाते, जो परमात्मा आहे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. का हो महाराज असा का अट्टहासे? तो अट्टहास का व्हावा त्याचं कारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. जायाचे शरीर जाई लक्षणात, जाया जाई
मधला जायाची हे जाणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात शरीर जायाचे ठेवणे दरसिया विलास झळे शरीर जायाचे ठेवणे हे जाणार आहे. शरीर जायाचे जायाचे शरीर हे जाणार आहे. हा एक भाव दिला जाणार आहे, याला नाव दिलं शरीर. पण आता आहे का शरीराबद्दल दोन भाव मांडले तुकोबराने. ज्याला नुसतं खाऊन पिऊन मजा करून, कधी का आपण विचारावं काय चाललं, बस खाऊन पिऊन मजा करून मरून जायचं, बरं चालेल काही अडचण नाही, त्याच्याकरता वेगळी भाषा आहे महाराजांची. पण ज्याला आलंय या नरद्याला नामधारक व्हावं वाटतं, वारकरी व्हावं लागतं, द्वास व्हावं वाटतं ना, त्याच्याकरता वेगळी भाषा. महाराज म्हणतात ज्याला नुसता मेकअप करून या जीवनाचा खाऊन पिऊन मजा करून आनंद करून मरून घ्यायचं ना, त्याच्याकरता वेगळी भाषा. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीचे थार, आणि नाही अपवित्र वाटतं ज्याला नामधारक व्हावं साधना करावे, त्याच्याकरता महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर साध्य केले, शरीर साधिले परब्रह्म, शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले. महाराज म्हणतात त्याच्याकरता शरीर उत्तम आहे, चांगलं आहे. वाटलं नामधारक बाबा, हल्ली लोकांना नामधारक म्हणलं का लोक म्हणतात तर दुसऱ्या संप्रदायाचं आहे. असे बरेच फ्यूज उडलेले लोकांचे, कधी गाथा पाहायचा नाही, काय पाहायचं नाही, काही मोघम बोलायचं. महाराजांची भाषा आहे बरं का. तुकाराम महाराज स्वतःला कीर्तन केशरी म्हणते नाही, कीर्तन सम्राट म्हणते नाही, पण आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबर आहे स्वतःला नामधारक म्हणतात, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार. आणि त्याच्याकरता महाराज म्हणतात या शरीराचे दोन भाव आणले. पण जायाचे शरीर जाईल क्षणात, काही क्षणात नाहीसं होणार आहे. महाराज म्हणजे इथं कधी कोणाचा निरोप येईल सांगता येत नाही हो. नाही हाती नाही हाती क्षणात ग्रास गेळे सत्ता नाही हाती. काय सांगता येत नाही, काय सांगता येत नाही. म्हणून दोन माणसं भेटले ना तर बोलून घ्या. आपण म्हणा रामभाऊ बोला थोडस. रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. पालोकाची भाषा कशी असते, रामभाऊ बोला अहो आपल्याला मरायला वेळ नाही. रामभाऊनी पडले गेली आणि रामभाऊच मेली. क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, याच्यामुळे आमच्या आबाला पदी प्रमाणाचा बादशाह. महाराजांना इकडून नसतं बोलायचं का तिकडं ठोय गोळी भरलेली जायचं. ऐका ना, इथं कधी कोणाचा निरोप येईल सांगता येत नाही. लय प्रेमानं जीवन जगायचं. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा,
भल्या मानसा आश्रू चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड सागर सोडून दे सोडून दे धनाच्या लालसा जग हे कुणाचे सांग भल्या कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंग कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंग बघून घे सावरी मूर्ती आता सावळी मूर्ती आता पांडुरंगा आचे हा जन्म मोलाचा नको तू घालवू बाया नको तू घालवू बाया आचे हा जन्म मोलाचा नको तू घालवू बाया नको तू घालवू माया ओ सदा गारे सदा गारे सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाचे कधी काय नाही भरोसा जायाचे शरीर जाई लक्षणात क्षणभंगोर नाही भरवसा वारे सावध तोडा माया असा काही न चलय मग गळा पडेल फासा पुढे हुशार तो राही ओळसा म्हणून महाराज म्हणतात कहा गोपीनाथ पावेची ना जो गोपिकांचा नाते जो परमात्मा आहे तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा महाराज म्हणतात पुसावेशी ह्याची वाटी जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज देवाबद्दल पत्ता विचारावं महाराज म्हणतात देव कधी भेटेल ज्ञानोबारीने सुद्धा विचारलं माणसाला नाही विचारलं पहिलं तो घे काऊ कोकताय शकून घे माये सांगताय उडरे कावू तुझे सोन्यान मडवीन पाहू पाहुणे पंढरीराव घरा कै येती हा देवाबद्दल पत्ता विचारा कहा गोपीनाथ पावेची ना जो गोपिकांचा नाते तो आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा खरं तर त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होता जो अहो तुकाराम महाराजांच्या घरी जगाच्या मालकानं यावं आणि महाराज म्हणतात पाहुणचार पाहुणे गरसी आजी आली ऋषिकेशी काय करो उपचार मोठे जर दरदरीत पाण्या माझी राती आल्या कना दरदरीत पाणी माझी राती आल्या कना काय करो उपचार मोठे जर तुळची तुका म्हणे मी दुरी बैरे काय आधीच घाई ते रमून गेले आता काय करावं आता मूक तुळशीश मूक शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी काय करू मग मला सांगा ना तुकाराम महाराजांच्या घरी देव येत होता
पण आपल्या जीवनामध्ये तो प्राप्त व्हावा म्हणून महाराज म्हणतात तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा पार सांगा देव संत जन हो तुम्ही कृपेचे सागर. आणि खरं तर संताचं जीवन हे कृपा. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल कृपाळू सज्जन बोला 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 तुम्ही संत जन तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. संतांचं जीवन हे कृपावंत आहे. ज्ञानोबरांनी भिंतीवरती कृपा केली बेरवाडीकर. आज लोक गेले वारीला तर ज्ञानोबरांनी ज्या भिंतीला कृपा केली ना ज्या भिंतीवर आज लोक गेले दर्शन करून येतात त्या भिंतीचं. तुम्ही घेतलं का तुमच्या घराच्या भिंतीचं कधी दर्शन? तुम्ही घेतलं माय कधी प्रदक्षिणा केली का? ज्ञानोबरांनी ज्या भिंतीवर कृपा केली आज लोक प्रदक्षिणा करतात. आपण काही कोटीचा बंगला बांधला रे जसं बांधून आलं त्या गावंढ्यालाच माहिती त्यानं किती प्रदक्षिणा घातल्या पण आपण एक सुद्धा घातली नाही. आपण तेव्हाच प्रदक्षिणा घालतो घालीत नाही सांगून जातो बायकोला तेवढं गबाळ झाला तेवढं काढून घे बंगल्याच्या काड्यानं आपण नाही जात. पण ज्ञानोबरांनी भिंतीवरती कृपा केली भिंतीला आज लोक प्रदक्षिणा करतात मस्तक टेकून दर्शन करतात. ज्ञानोबरांनी रेड्यावर कृपा केली. महाराज म्हणतात रेड्या मुखी वेद बोलविला गर्भ ध्वजांचा हरविला. ऐका ना रेड्यावरती कृपा केली भिंतीवरती. म्हणून संतांचं जीवन हे कृपावंत आहे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. सांगा हो माझा निरोप. काय निरोप आहे? अनाथ अनाथ नाथ अपराधी कर्महीन मतिबंध बोधी तुझ म्या आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा वाचे कृपानिधी माय बापा. तुकोबरा स्वतःला अनाथ म्हणतात तुकोबरा स्वतःला अज्ञानी म्हणतात. अज्ञानी होती का हो तुकोबरा? एका बाजूला म्हणावं तुकाराम महाराजांनी वेदाचा तो अर्थामाशीचा ठावा आणि येरानी वाहवा बहार माता तरी तुकोबरा स्वतःला अज्ञानी म्हणतात. किती लहानपणा असेल. आम्ही 4 कीर्तन जर ऐकले तरी लोक म्हणतात बाबाला कीर्तन जमलं नाही मग तू येऊन फेटा बांधून पाय लोकाला. अरे हरिपाठ पाच नसतो रे लोक किंमत करतात. काल एक परवा एक थोडी व्हॉट्सअपला बातमी आली पिंगळा हे बघा तो संताचा पिंगळा आहे दादा. काय संतांबद्दल आपण काय चुक्या काढाव्या दादा. आणि ज्यानं चुक्या काढल्या खरं सांगतो त्यांचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही हो. काय चुका काढावं कोणाच्या हे जे त्याचं प्रारब्ध आहे दादा प्रारब्ध आहेत. काय कोणाला नावं नका ठेवत बसू. पण काही अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी. कोणाच्या चुकानं कोणाला नावं नका ठेवत बसू. ए बेरवाडीकर वाक्य घरी घेऊन जा. दिलात नाही ज्ञानोबराने तुमच्या गावाला एखादा कीर्तनकारासारखा हिरा जपा. दिला एखादा गायकासारखा हिरा तुमच्या गावाला जपा. दिला एखादा वादकासारखा हिरा तर तो जपा. पुढचं वाक्य ऐका. लागलं रे कोण्या गरीबाचं लेकरू तुमच्या गावातलं मृदंग वाजवायला बेरवाडीकर त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात वाजू द्या. लागलं कोण्या गरीबाचं लेकरू गायन करायला तुमच्या गावातलं ना त्याला पहिली कीर्तनातली चाल तुमच्या गावात म्हणू द्या. ए बेरवाडीकर लागलं कोण्या गरीबाचं लेकरू कीर्तन करायला रे तुमच्या गावातलं त्याला पहिलं कीर्तन गावात करू द्या. कारण बेरवाडीकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असतो माझ्या दादा. नका कोणाला नावं नका ठेवत बसू नका. चांगलं म्हणा मला कोणालाही चांगलं म्हणता आलं काय नावं ठेवत. लोक म्हणते हा एवढं घेतो तो तेवढं घेतो. आता त्याच्या प्रारब्धात आहे. आपण सभेला उभं राहिलं तर 51 रुपये नाही देत आपल्याला कोणी काय ना. आणि घेऊ द्या एखादा लेकरू मोठं होतं असेल ज्ञानोबा राहायचं तर तिकडं त्या मंत्र्याचा काय कोटीनं घोटाळा झाला. आपण काय बोलतो त्यांच्याशी काय नाही. आपण फक्त सभेला जातो 100-200 जीप येतो झालं आपलं समाधान. काय नाही याच्या पलीकडं झालं. ज्ञानोबरांचं एखादा लेकरू भाऊ द्या चांगलंच करील ते चांगलंच करील मंदिर बांधील. म्हणून मी या गादीवरून सांगतो दादा या महाराजाचं आयुष्य लय कमी राहिलं. यूट्यूब चालू आहे समोर अख्या महाराष्ट्राला सांग नाही याचं आयुष्य लय कमी राहिलं. अहो 36चं चालू मला राहिलंच किती उमर राहिला किती राहिले आता मला
मी तुमच्या आशीर्वादाने एक संकल्प केला. तुमचं आलेलं जे धन आहे ना, पुण्यस्मरणाचं असेल, सप्ताचं असेल, काय तुम्ही 21 देत असाल, 25 देत असाल, 31 देत असाल ना, हे आलेलं जे धन आहे ना, त्या धनाचं एकच काम करायचं ठरवलं मी. माझ्या परिवाराची सुद्धा सगळी साथ, सगळ्या महाराज मंडळीला माहिती. आत्ता मी तुकोबारांच्या बीजेचा पर्व काळाचा सप्ताह ठेवलेलं होतं आश्रमामध्ये. सगळे ह्या जीवलग मित्रांची कृपा, अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे वारकरी आले होते, इथले सुद्धा आले होते ना, आले होते. एकच ठरवलं तुमच्या आशीर्वादानं. संत निवृत्तीनाथ देव, आदिशक्ती मुक्ताई, ज्ञानोबराय, सोपन काका आणि तुकोबाराय, अशा 5 संतांचं मंदिर बांधून टाकायचं. याच्या पलीकडे काय करायचं नाही माझ्या दादा. काय करत हे बघा, आमच्या राहुल महाराजांनी हे कार्य हाताशी घेतलं ना, लय गोड. साथ द्या, पण लोक जिथं साथ द्यायची तिथं नाही देतो. जिडं त्रास होईल असं कधी पाहत्या लोक, एखाद्याला त्रास. अशी 100 लेकरं माहिली पाहिजे त्या गुरुकुलामध्ये. असं गुरुकुल स्थापित करायचं. दिलं ज्ञानोबा. वेळ नाही आपल्याला, पण वेळ काढायचा. वेळ कधी मिळणार आहे? वैकुंठवासी नामदेव पठाडे महाराजांचं वाक्य आहे, तुम्ही ज्ञान देत राहा, तुम्हाला मिळेल अनेक ज्ञान. हो, पठाडे महाराजांचं वाक्य आहे. म्हणून माझी जाता जाता कोणाला नावं नका ठेवत बसू दादा, नका. तुकोबाराय म्हणावं एका बाजूला, वेदाचा तो अर्थ, पण तुकोबाराय सांगतात अनाथ, अज्ञानी म्हणतात तुकोबाराय स्वतःला. कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मज. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरूप हा फार सांगा देवा विठोबा. हरि जय ठोपार कुमार, हरि जय विठोबार कुमार, हरि जय जय, हरि जय जय जय, हरि 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 जय आपल्या गळ्यामध्ये माळ असावी, गुरु असावा, माळ असावी. श्री गुरु सारिका स्थापाटी राका. श्री गुरूंच्या कृपेनं माळ असावी. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. जीवनामध्ये वारी असावी. पंढरीचा वार करी, वारी चुकून येते हरी. आपलं जीवन पवित्र दिशेनं असावं. महाराज म्हणतात साधू संतांनी मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतती. निळोबराय सांगतात, तेनेची पंथी चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. आणि म्हणून साधू संतांनी मार्ग दाखवला. त्या मार्गाने जर प्रवास केला तर आपल्या जीवनामध्ये महाराज म्हणतात आनंदच. पण पवित्र मार्ग दाखवला आपण जर प्रवास केला नाही तर महाराज म्हणतात आपल्या जीवनात दुःखच दुःख आहे. संताचं ऐकलं तर महाराज म्हणतात भलं होईल, संताचं ऐकलं तर कल्याण होईल. नाथ महाराज म्हणतात खरं तर जिथं गेल्याच्या नंतर म्हणतात लोक पिंगळा म्हणा, पण ते 2-4 चर्चा लोकांनी केल्यामुळं असं लोकांचा भाव आहे का बाबा त्यांचं म्हणणं हे पिंगळा म्हणतात, टाईमपास करतात. दादा हा संताचा पिंगळा आहे. आता मलाही नाही म्हणावं वाटत, पण आता सगळ्यांचं सहकार्य असतं, लोक नाराज होऊन जातात कार्यकर्ते. म्हणून मी स्वरच बदलून घेतला, डायरेक्ट पांढरी 3चा करून टाकला. म्हणूनच नको, कारण थोडासा आजारी पण आहे मी. आता पहाटे 5 वाजता आलो. मी हिंगोलीला होतो, हिंगोलीच्या पुढं होतो. रात्रभर प्रवास करून आलो. पण साऊंड गोडे, गाणारे वाजवणारे गोडे. चला घेऊया आनंदात थोडासा मस्तपैकी छान जे पाहू. मग आता काय होता त्रास मग पाहून घेऊ त्यावेळेस, मग काय म्हणता येईल ते. कारण बरीच चांगली चांगली बुजुर्ग माणसं आहे बरं का. मी आता नाव नाही सांगत तुम्हाला, आता काय सांगता नाव सांगून.
काय त्यांना नावं ठेवण्यात मजा आहे, जाऊ द्या, ठेवू द्या, नावं ठेवत असले तर काय टेन्शन नाही. ज्या दिवशी म्हणले श्रावण महाराज कीर्तन बंद कर, तू बंद करून टाकू आपण कीर्तन, त्याला काय होतं त्याला. पण म्हणजे लोकांचं कह नको, हे नुसते पिंगळ्यावर प्रसिद्ध झाले महाराष्ट्राला, असं नको म्हणायला. लोक म्हणतात मायबाप सांगण्याचा धंदा झाला या महाराज लोकांचा. काय अरे धंदा झाला तर लोक सेवा करत नाही, हे वाईट आहे ना, वाईटच आहे ना. पण काय नाही, कोणा महाराज तुम्हाला बा लहान महाराज असू नये तर मोठा, कोण वाईट कोण सांगल तुम्हाला. ज्ञानोबारांचं लेकरू तुम्हाला कोण वाईट सांगल माझ्या दादा. चला संताचा निरोप आहे. महाराज म्हणतात संताचं ऐकलं तर भलं होईल, पण न ऐकाल हे तरी नाही ऐकाल मग दुसरा येईल, हे तरी नाही ऐकाल मग दुसरा येईल, हे तरी नाही ऐकाल मग दुसरा येईल, हे तरी नाही ऐकाल. काळ बांधून येईल सरतीच्या वटीमा, काळ बांधून येईल सरतीच्या वटीमा, काळ बांधून येईल सरतीच्या वटीमा, काळ बांधून येईल. एका जनार्दन आमचे काय बाजाईल, एका जनार्दन आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले पिंगळा महाद्वारी, बोले 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 पिंगळा महाद्वारी, बोले बोले महाद्वारी. वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. रसिकने बोला मी वर्तमान कोटे, रसिकने बोला मी वर्तमान कोटे, रसिकने बोला मी वर्तमान कोटे, रसिकने बोला मी वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे. अहमवाग्या अहमवाग्या प्रेम नगरावारी, सावत भवनी भजनेला का देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. करुणी उचित, हो करुणी उचित, प्रेम खाली हृदया. दान मागाया, दान मागाया, दान मागाया, दान मागाया, दान मागाया. एकदा आमच्या देवाकरता जोरदार टाळी होत असतो. पण देवाकरता बच्चा आजचा आलेला सेवेचा योग, आदरणीय आमचे साहेबराव भाऊ राजगुरू भाऊंच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आदरणीय आमचे रोहिदास साबा असतील, आदरणीय आमचे देवा महाराज असतील, शिवराम बाबा असतील, माऊली बाबा असतील, संपूर्ण महाराज मंडळींकरता एकदा भजनी मंडळाकरता एकदा जोरदार टाळी वाजूया आपण मस्त. बस आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल, तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. आणि जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय